नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या ई-के-वाय-सी दुरुस्ती संदर्भामध्ये आहे. आता ई-के-वाय-सी दुरुस्तीचे जे मेसेज मला येत आहेत ना, ते बरेच मेसेज आहेत मला. त्या महिलांचं असं म्हणणं आहे, की ताई आमचा हप्ता नोव्हेंबरमध्ये बंद झाला. जेव्हा आम्ही ई-के-वाय-सी केली ना, तेव्हा ई-के-वाय-सीमध्ये चूक झाली आणि आमचा हप्ता लगेच बंद झाला होता. तर आता आम्ही ई-के-वाय-सीची दुरुस्ती मागच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये केली आहे किंवा या मार्च महिन्यामध्ये केली आहे. तर आम्हाला फेब्रुवारी आणि मार्च 2 हप्ते मिळतील का? आता ह्याच्यापासूनच हा व्हिडिओ शेअर करत आहे. ह्याच्या अगोदर कालचा व्हिडिओ आपल्या फेब्रुवारी हप्त्याच्या वितरणासंदर्भामध्ये मी शेअर केला, तर तो सुद्धा व्हिडिओ पहा. आता ह्याच्यामध्ये जर तुमची ई-के-वाय-सीची दुरुस्ती मागच्या महिन्यात झाली किंवा या महिन्याच्या 10 म्हणजे अजून तरी वितरणाची अपडेट आलेली नाही. पण कमीत कमी आहे ना, वितरणाच्या अगोदर 8 ते 10 दिवस अगोदर तुमची जी आहे ती ई-के-वाय-सीची दुरुस्ती व्हायला पाहिजे. तर माझ्या माहितीप्रमाणे समजा आता तुम्ही 10 तारखेपर्यंत म्हणजे 10 मार्च पर्यंत तुमच्या ई-के-वाय-सीची दुरुस्ती झाली असेल, तर तुम्हाला हा फेब्रुवारीचा हप्ता नक्कीच मिळणार आहे. फक्त ह्याच्यासाठी तुम्ही पात्र पाहिजे एवढं लक्षात ठेवा. जर तुम्ही पात्र असाल, तर तुम्हाला नक्कीच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे. जर तुम्ही 10 ते 11 मार्च दरम्यान जर तुमच्या ई-के-वाय-सीची दुरुस्ती केली असेल तर. अजून तुमच्या ई-के-वाय-सीची दुरुस्ती झाली नसेल, तर तात्काळ ई-के-वाय-सीची दुरुस्ती करून घ्या. कारण आता आपल्या ई-के-वाय-सीला खूप कमी दिवस राहिलेले आहेत. आज आहे 24 मार्च. लक्षात घ्या, आता फक्त आणि फक्त आपल्याकडं 6 ते 7 दिवस बाकी आहेत आपल्या ई-के-वाय-सीच्या दुरुस्तीला. या 6-7 दिवसामध्ये जर तुमची ई-के-वाय-सी दुरुस्ती झाली नाही, तर तुम्हाला लाभ मिळणार नाही हे लक्षात घ्या. कारण सरकार परत परत आपल्याला ही वेळ देणार सुद्धा नाही. तुम्ही बघताय ज्या महिलांची के-वाय-सी झाली नाही ना, अजून त्या महिला ई-के-वाय-सी नाही करू शकत आहेत. का तर त्यांनी तेव्हा ई-के-वाय-सी केली नाही 31 डिसेंबर पर्यंत. म्हणून त्या आता ई-के-वाय-सी नवीन ई-के-वाय-सी आता करू शकत नाहीत आणि त्यांनी ई-के-वाय-सी न केल्यामुळे त्यांचा लाभ बंद झालाय. तर तुमचं सुद्धा असंच काहीतरी व्हायला नको, म्हणून जास्तीत जास्त महिलांनी आपल्या या व्हिडिओला शेअर करा. मी शेअर का करू असा विचार करू नका. कारण बघा, ही जर माहिती अजून काही महिलांपर्यंत पोहोचली नसेल, की आता आपला लाभ बंद झाला होता आणि आता आपल्याला ई-के-वाय-सीची जी आहे ती 31 मार्च तारीख दिलेली आहे दुरुस्तीसाठी. जर तुमची दुरुस्ती झाली नसेल, तर तात्काळ पटापट सर्वांनी 31 मार्च 30 मार्च पर्यंतच तुम्ही ई-के-वाय-सी दुरुस्ती करून घ्या. कारण 31 ला माहित नाही काय होणार. त्यांनी 31 तारीख दिलेली तर आहे. पण जर त्या ठिकाणी जर पोर्टल चाललंच नाही, एरर आला, ओ-टी-पी आलाच नाही, तर तुम्ही काय करणार मग? तेव्हा काहीच नाही करू शकत. त्यामुळे 30 मार्चच्या अगोदरच मला असं वाटतं तुम्ही के-वाय-सीची दुरुस्ती करून घ्या. केली नसेल तर. केली असेल काही प्रॉब्लेम नाही, पण केली नसेल तर नक्कीच करा. आणि जेवढ्याही महिला माझा हा व्हिडिओ पाहत आहेत किंवा जेवढेही माझे दादा हे व्हिडिओ पाहत आहेत, बरोबर, माझे भाऊ आणि लाडक्या बहिणी दोघंही माझे व्हिडिओ पाहत असतील, तुमच्या कामाचा माझा व्हिडिओ नसेल तरी सुद्धा या व्हिडिओला जरूर शेअर करा. तुमच्या माध्यमातून कुणाचा तरी लाभ बंद झाला असेल, गोरगरीब गरजू व्यक्तीचा, गरजू महिलेचा, तर त्यांची के-वाय-सी दुरुस्ती होईल आणि त्यांना ते 1500 रुपये तुमच्या माध्यमातून मिळतील. तर कृपया करून या व्हिडिओला जरूर शेअर करा. मी नेहमी सांगत असते हे, आजही मी सांगत आहे. काही लोक आपले व्हिडिओ स्किप करतात. तुम्ही स्किप करा, मला काही प्रॉब्लेम नाही, पण कमीत कमी एक शेअर करा. म्हणजे तुमच्या माध्यमातून लाभ मिळेल कुणातरी गोरगरीब महिलेला. माझा एवढाच उद्देश आहे की या योजनेच्या अंतर्गत जेवढ्याही माझ्या पात्र लाभार्थी आहेत त्या सर्वांना हे 1500 रुपये मिळाले पाहिजेत. आपला आरटीओ डेटा रिजेक्टेड हा व्हिडिओ पण आपण शेअर केलेला आहे, तर नक्कीच तो सुद्धा व्हिडिओ जरूर पहा. त्याच्यामध्येही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. जर तुमचा लाभ बंद झालाय तर तो पण व्हिडिओ पहा. आता हा व्हिडिओ तर आहेच, ह्याच्यामध्ये बऱ्याच माझ्या लाडक्या बहिणींची के-वाय-सी अजूनही झाली नाही आणि जोपर्यंत पोर्टल चालू होणार नाही ना बघा, तोपर्यंत आपण ही के-वाय-सी करू शकत नाही. आणि ह्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केले आहेत, तुम्ही बघितले असतील माझे व्हिडिओ. तर मी सगळे प्रयत्न करत आहे. आता सध्या ई-के-वाय-सी दुरुस्तीचा आपला व्हिडिओ होता आजचा खरा तर, की ज्या महिलांची ई-के-वाय-सी दुरुस्ती झालेली आहे त्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे. आता समजा जर या महिन्यामध्ये आणखीन हप्त्याला आपल्या फेब्रुवारीच्या विलंब झाला, तर त्यांचं असं असेल की या 30 तारखेपर्यंत आपण सगळ्या महिलांची के-वाय-सी दुरुस्ती करू आणि त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना सगळ्यांना हप्ता देऊ, असं जर असेल तर होऊ शकतं की आपल्या या हप्त्याला विलंब पण होईल. पण अशी कुठली अपडेट आलेली नाही. आपण एक माहिती देण्याचा प्रयत्न करतोय की असं होऊ शकतंय. कारण बऱ्याच महिला आहेत त्या लाभापासून वंचित आहेत आता. त्यामुळे त्यांचा लाभ कुठेतरी बंद नको व्हायला किंवा त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळावा यासाठीही असू शकते
की आता आपल्या वितरणाला अजून उशीर झालेला आहे, पण मला असं वाटतं मी कालच याच्यावर बोललेले आहे की तात्काळ वितरण करावं. लवकरच वितरण होईल आपल्या फेब्रुवारी महिन्याचं. पण तुमची जर ई-के-वाय-सी दुरुस्ती झाली असेल ना, तर तुम्हाला नक्कीच हप्ता मिळणार आहे. आता बघा, कमीत कमी मगाशी सांगितल्याप्रमाणे 8 ते 10 दिवस अगोदर तुमची ई-के-वाय-सी दुरुस्ती व्हायला पाहिजे. तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे. मग कुठेच काळजी करू नका. बाकी तुमच्या ज्या काही कमेंट असतील त्या मला कमेंट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर जरूर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.